गाईज, तर चला आज आपण जाऊया मुंबई फिरायला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, आम्ही काल रात्री निघणार होतो इव्हनिंगमध्ये गावी. आणि 1 वीक झाला आमचं हे सगळं प्लॅन चालू होतं. आणि आमचं परवा असंच ठरलं की गावी एक ज्योतिर्लिंग आहे, जे लास्ट ज्योतिर्लिंग आहे गिरणेश्वर म्हणून. तर त्या ज्योतिर्लिंगचं दर्शन मला घ्यायचं होतं, म्हणजे खूप छान झालं असतं. पण बोलतात ना की महादेव की बुलावे के सिवा आपण कहीं भी नहीं जा सकते. तर महादेवचा बुलावा आम्हाला शायद आलाच नाही. मग रात्री आम्ही गावी जायचं आमचं कॅन्सल झाल्यावरती आम्ही रात्री ठरवलं की आम्ही भीमाशंकरला जाऊ. मग बघतो तर काय, भीमाशंकर ज्योतिर्लिंग पण 3 महिन्यासाठी बंद आहे. पण महादेवचं बोलवणं तर आलंय, पण मुंबईमध्येच आलंय. तर चला मग मुंबई पण फिरून घेऊ आणि महादेवचं दर्शन पण करूया. काय बस ना बाबू, बाबू प्लीज प्लीज प्लीज. जानी नको जाऊ, गाडी आली आपली गाडी उभी आहे. मला तुला बी टेन्शन नको, मला बी टेन्शन नको. आज आपल्या सोबत येत आहे नेहाल पण. चल आता फायनली नेहालनी पण सुट्टी घेतली. गाडी कधी आपण सुट्टी घेतली कारण ते की driver मी सोबत सुट्टी नाही घेत नाही बघितलं, कधी. 2 दिवस गेले कारण की मांजरीमुळे आम्हाला कुठं मला बाहेर परत जाता येत काय नाही म्हणून. नाही नको. आज वाटतं मी नेहालचं एक्झाम घेतेय. तर काहीच आम्हाला मांजरीमुळे असं सगळी आम्ही फॅमिली बाहेर नाही जाऊ शकत. तर आज काका घरी आहे आणि आम्ही नेहालला घेऊन आलोय फिरायला. तर चला आपण आज जाऊया चेंबूरला. गाईज, आम्ही गावी ह्याच्यासाठी जाणार होतो कारण की आपली गाडी न्यू आहे आणि तिला लवकरात लवकर आता पाठवायचं आहे कामाला. तर मग त्यासाठी आम्ही असं बोललेलो की नवीन गाडी आहे तर देवदर्शन पण होईल घेऊन, आणि गाडी पण म्हणजे गाडीला घेऊन देवदर्शन करायला जाऊ. आणि आमच्या कारमध्ये अजून मूर्ती नाही लावली, म्हणजे मूर्ती नाही लावली आहे आणि स्मेलचं पण काय नाही आहे. तर आज आम्ही हे घेतलं गजरा. जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार तर तुम्ही बोलणार हे काय गजरा वगैरे लावला, म्हणून मी सांगते एक एन्व्हायरमेंट स्मेलसाठी ते लावलेलं आहे. ते पुणे दिले माहिती नाही. आरती म्हणलं आताच लावायचं काय याला. पहिला इशारा केला बाई मी जातो. एक जोडी म्हणजे हाय गाईस. मम्मी बघ स्माइल कर. काढलं देवाने शाळेत तुला डोकं देत. गाईस, आम्ही आता लिफ्ट घेतोय मंदिरला जायला. सीड्या पण आहेत पण आम्ही सगळे चाललोय लिफ्टने.